नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत इंदिरानगर कांजूर मार्ग येथे. इंदिरानगर मधल्या सगळ्या महिला नटून थटून आलेल्या आहेत, खेळ खेळायला खूप उत्सुक आहेत. त्याला जास्त थांबू नकोया, सुरू करूया आजचा आपला आवडता कार्यक्रम साडेमाडे. आपण ज्या इंदिरानगर मध्ये आज आलेलो आहोत तिकडच्या एक ताई माझ्या बरोबर आहे. तिकडच्या लोकांविषयी, इंदिरानगर विषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव गीतांजली दत्तात्रय गवारे. तुम्ही काय करता? गृहिणी आहे. गृहिणी आहात. बरं, इकडच्या लोकांविषयी माहिती सांगा मला. इकडचे लोक सगळे चांगले आहेत. शिवजयंतीला आम्ही सगळे कार्यक्रम इथे करतो. बाकी सगळं ठीक, सगळे व्यवस्थित आहेत. बाकी सगळे ठीक आहे. आणि शिवजयंतीला कसल्या प्रकारचे कार्यक्रम करतात? शिवजयंतीला पहिली पूजा असते शिवजयंतीची, नंतर शिवाजी महाराज वगैरे येतात सगळे घोड्यावरून. नंतर आम्ही मेणबत्ती पेटवण्याचा कार्यक्रम करतो. नंतर मग रांगोळी स्पर्धा असतात. अच्छा, अशा सगळ्या महिला उत्साहाने सहभागी होतात. उत्साहाने सहभागी होतात. हो ना? हो, आज पण होणार. आज पण होणार. माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. चला खेळायला सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली. आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाजे किती? त्यासाठी इकडची टोकन्स काढायची जी मला ही काढून देणार आहे. काय नाव तुझं? श्रुतिका दत्तात्रय गवारे. कितवीत आहेस तू? फर्स्ट मध्ये. कुठल्या शाळेत जातेस? सॅन फ्रान्सिस झेवियर हाय स्कूल. हो, जवळच आहे हायस्कूल. हा, मग चालत जातेस रोज? कंटाळा येतो ना चालत जायला? हो ना. टोकन काढून देशील मला? हा, एक एक करून दे. पहिल्यांदा एक दे, अजून एक दे, अजून एक. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिली फेरी. अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 34. दुसरा क्रमांक आहे 10. आणि तिसरा क्रमांक आहे 35. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे किती? खेळायच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. उषा राजेंद्र पानकडे. तुम्ही काय करता? गृहिणी. गृहिणी आहात. आणि मग तुमच्या विषयी सांगा. मी औरंगाबादवरून आलेली आहे. माझं सासर आहे औरंगाबादला. हा, मुंबईला माझं माहेर आहे. अरे वा. इंदिरा गांधी नगर. माहेरी म्हणजे आराम चाललाय एकंदरीत. नाही, वहिनीकडे आलेली आहे. अच्छा. वहिनीने ऑर्गनाईज केलेलं आहे. हा हा हा. अरे वा. आणि तुमचा नंबर लागला त्यात. वहिनीने ऑर्गनाईज केला. आणि बरं, मग आता वहिनीला शेअर द्यावा लागणार जिंकलात तर. सांगा अजून तुमच्याविषयी सांगा. औरंगाबाद विषयी तुम्ही काय काय करता एरवी जेव्हा घरची कामं वगैरे होतात तेव्हा? काही दिवस शिवणकाम थोडंसं. हा, आनंद मिळण्यासाठी थोडंसं शिवणकाम वगैरे करते. म्हणजे त्याचं बिझनेस सारखं करता? बिझनेस पण आहे माझं तसं. हा, लेडीज वगैरे आहेत बरेचशा काम करायला. तुमच्या हाताखाली काम करतात? अच्छा. आणि शिवणकामाचाच बिझनेस आवडतं तुम्हाला ते करायला? आणि मग बाकी फावल्या वेळेत काय करता तुम्ही? खायला वगैरे करायला आवडतं समजा, किंवा लहान मुलांसाठी स्वयंपाक करायला फार आवडतो. स्वयंपाक करायला फार आवडतो. वहिनीकडे करता की काय तिला करायला लावताय? नाही, वहिनीकडे पण करते ना. का वहिनीच करायला लावते तुम्हाला? नाही, असं काही नाही. मला दोघी करत. तुम्हाला पण आवडतं स्वयंपाक करायला? ठीक आहे. आता राऊंड खेळायची आपल्याला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. प्रिया ज्ञानेश्वर वेंगुर्लेकर. वेंगुर्लेकर. तिकडच्या मालवण. मालवण. हो. अरे वा. नाटक आणि मासे. दत्ता सामंतचं गाव ते आमचं गाव. हो ना. तुम्ही काय करता? मी सर्व्हिस करते. काय प्रकारची सर्व्हिस करता? मी टायपिस्ट आहे, विक्रोळी कोड. अच्छा, टायपिस्ट आहात. आणि मग मालवणला जाता कधी? हो, वरचेवर जातो आम्ही. सणासुदीला जातो आणि इतर वेळी मे महिना, गणपती वगैरे सगळ्या सणांना जातो. हो ना. हो. मासे भरपूर भरपूर भरपूर. तुम्ही स्वतः बनवता? हो. काय काय बनवता माशांमधले? तुम्हाला काय आवडतं खायला? हलवा, पापलेट, बांगडा, सुरमई, सर्व प्रकारचे. कोळंबी. हलवा कसला? गाजर हलवा? मच्छी. मच्छी मधला हलवा. तेच म्हणतो, मध्येच गाजर हलवा कसं? मग त्यातलं तुम्हाला खायला काय आवडतं? सगळं सगळं. वेंगुर्लेकर म्हटल्यावर काय मासेच मासे ना? मासेच मासे. अगदी मागच्या इकडे. हो हो. हा. तुम्ही बोटीने जाता की नाही मासे पकडायला? नाही, मी नाही. तुम्ही नाही जात? नाही. घेऊन येतात दुसरे लोक. हो. आणि तुमच्याकडे आणून करा आता. हो हो. हो ना. हो. राऊंड खेळायची आपल्याला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. अदिती ढोके.
तुम्ही काय करता? मी गृहिणी. गृहिणी आहात. तुम्ही कुठल्या मूळच्या वगैरे? मी मूळची लालबागला माझं माहेर आहे. हा. मी इकडे लग्न होऊन सासरी आली. अच्छा. आणि मग सांगा तुमच्याविषयी, सांगा आवडी निवडी. आवडे काय, गोड खायला जास्त आवडतं. त्यामुळे आता थोड्या दिवसापूर्वी दिवाळी होऊन गेली, त्याच्यामुळे फराळावर जास्त दाव मारलेला आहे. भरपूर गोड खाऊन झालेलं आहे. भरपूर गोड खाऊन झालेलं आहे. हो ना? हो. बापरे. आणि मग संपवलं की काय सगळं घरचं? संपलं आता, काय दिवाळी संपली ना. हो, तुमच्या घरचे भेटले होते मला मगाशी. ते म्हणाले आम्हाला काहीच गोड खायला मिळालं नाही. हा, त्यांना द्या थोडस. नाही, त्यांना तिखट ठेवलंय, आम्ही गोड संपवलं. त्यांना तिखट ठेवलंय का? मग घरी बॅलन्स व्हायला पाहिजे ना. हो. सगळेच गोड खातात, मग सगळेच गोड बोलायला लागतील. तसं व्हायला नको. नको नको. हा. हो. आणि मग अजून सांगा तुमच्याविषयी. फराळ स्वतः तुम्हाला करायला आवडतं? हो हो. घरी कोण कोण असतं तुमच्या? सासू आहे, मिस्टर आहेत आणि 2 मुलगे आहेत. 2 मुलगी आहेत. हो. मग सासूबाईंना काय आवडतं तुमच्या हातचं? सासूबाईंना नॉनव्हेज आवडतं माझ्या हातचं जास्त. अच्छा. आणि मग त्यांना काय नाही आवडत तुमच्या हातचं? नाही, तसं असं काय काहीच अजूनपर्यंत नसेल. सांगितलेलं नाही. मला सांगितलं त्यांनी काय काय नाही आवडत ते. ठीक आहे. हा? मी सांगतो मग नंतर तुम्हाला. हो हो, मग चालेल. रोज नक्की, तेच नक्की. खायला घालत जा त्यांना. हा, ठीक आहे ठीक आहे. आणि मग तुम्हाला कसली बाकी आवड आहे खाण्याच्या व्यतिरिक्त? शिवणकाम करते, विणकाम करते. अच्छा. ठीक आहे. अरे वा. आपल्याला राऊंड खेळायची की नाही आता? हो हो. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. गप्पा मारून झाले. आता वेळ आहे पहिल्या फेरीची, म्हणजे अंदाजे किती. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार. मी तुम्हाला काही आकडे देणार. आकडे लावायचे आणि किंमत लावायची. ज्यांची किंमत दिलेल्या प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार प्रियाताई, मग अदितीताई आणि मग उषाताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे ज्युसर. या ज्यूस एक्स्ट्रॅक्टरला 400 वॅटची सशक्त मोटर आहे. 2 स्पीड कंट्रोलच्या या ज्यूस एक्स्ट्रॅक्टरला एक सुंदर आणि पारदर्शक असा ज्यूस कंटेनर आहे, जो सहजरित्या निघू शकतो, ज्यामुळे तो धुवायला खूप सोयीस्कर आहे. अधिक सुरक्षिततेसाठी याला ड्युएल लॉक सिस्टीम आहे. प्रॉडक्ट तयार, प्रियाताई तयार. हे घ्या, 4 आकडे वापरा आणि याची किंमत. किती किंमत आहे? 1750. 1750 यांनी किंमत लावली. मागे बरोबर वाटते, कमी वाटते, जास्त वाटते? 1350 आणि 1600. 1200 ते 2000च्या मध्ये अशी वाटते. हा, तुम्हाला काय करायचंय? बदलायची. बदलायची? मग बदला. आता किती किंमत आहे? 1650. 1650. हा, आता फिक्स? हो, फिक्स. ठीक आहे, फिक्स करूया. 1650. 1650. 1650. प्रियाताई नंतर आता अदितीताई. हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1860. 1860. ही बरोबर वाटते? इथे बरोबर वाटते, इथे ही जास्त वाटते किंमत. मग किती पाहिजे? 1200 1300च्या मध्ये. अरे फसवताय ते. मगाशी 1800 म्हणाल्या. तुम्हाला काय करायचंय? 30 ठेवायचे. हीच ठेवायचे? हा, ठीक आहे. ही फ्रीज करूया. 1860. 1860. 1860. आता उषाताई. हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1520. 1520. आता सांगा किती वाटते? 1300. आणि इकडे बरोबर वाटते 1400. या सगळ्याच बायका आपल्याला फसवायला बसलेल्या आहेत. तुम्हाला काय करायचं सांगा. ही सेवेची किंमत ठीक आहे, फ्रीज करूया. 1520. 1520. 1520. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रॉडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. प्रियाताईंनी किंमत सांगितली 1650 रुपये. उषाताईंनी किंमत सांगितली 1520 रुपये. आणि अदितीताईंनी किंमत सांगितली 1860 रुपये. आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 1895 रुपये. त्यामुळे विजेते आहेत अदितीताई. हा घ्या तुमचा ज्यूस एक्स्ट्रॅक्टर. सांगा कसं वाटतंय मिळाल्याबद्दल? खूपच छान वाटतंय. हो खूप ना? आनंद झालाय. हातात घेऊन अगदी वाटलं लहान बाळच आहे की काय तुमच्या हातात.
मला वाटलं आता या ज्युसरला झोप येईल थोड्या वेळाने, असं हे करत होतात. आनंद झाला ना? हो हा, खूप पुढची राऊंड खेळायची आहे. हो हो ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. एक प्रश्न विचारतो आजचे आपले 6 स्पर्धक सोडून. हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटीच सांगायचं. प्रश्न असा आहे, असं कोण आहे? मी आहे बोटभर, लोक रडतात पोटभर, घ्या एक चावा आणि थय थय नाचा. उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम साडे माडे.